नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहरातील रेणुका कॉम्प्लेक्स ते कॉलेज रोडची अवस्था अत्यंत खराब झाली असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे विद्यार्थी, नागरिक, वाहन चालक आणि व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचून दुकानांमध्ये शिरत असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे। रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नगर परिषदेकडे अनेकदा तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावे तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली। यावेळी नगरसेवक सुधीर कबाडे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते। आज चांदवड शहरामध्ये रेणू कॉम्प्लेक्स ही खूप मोठी बाजारपेठ आहे। यामध्ये 400-500 लोक आज गाड्या धारक आहे, व्यवसाय करत आहे। पण चांदवड नगरपालिकेचं असलेलं दुर्लक्ष, त्यामुळे गटाराची व्यवस्था नाही आहे, ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे। त्यामुळे इथल्या व्यावसायिकांना खूप मोठा त्रास होत आहे, दुर्गंधी पसरत आहे, साथीचे रोग पसरत आहे। याकडे चांदवड नगरपालिकेने लक्ष दिले पाहिजे। जी काही चांदवड नगरपालिकेची टीम असेल त्यांनी येऊन तात्काळ यावर कारवाई केली पाहिजे। तर आमची मागणी आहे नगरपालिकेला, नगराध्यक्ष असतील का बाकी टीम असेल त्यांची सर्व लोकप्रतिनिधी असतील त्यांनी तात्काळ रेणू कॉम्प्लेक्समध्ये येऊन या कामाची चौकशी करून कुठे गटार गेलेली आहे, कुठे चेंबर्स उघडे झालेले आहे, कुठे दुर्गंधी पसरलेली आहे, कुठे साथीचे रोग पसरत आहे, याची चौकशी केली पाहिजे। आणि या लोकांना खूप मोठा त्रास होत आहे। लोक आज याचा उद्रेक करत आहे। तुम्ही जर एवढी मोठी बाजारपेठ असून जर दुर्लक्ष करत असेल तर चांदवड नगरपालिकेचं काय लक्ष आहे चांदवड गावाकडे, हे बी याचा एक प्रश्न निर्माण होतो आहे आम्हाला। आणि खूप मोठ्या प्रमाणात साथीचे रोग तयार होत आहे। आज माझा एक मुलगा आहे दुकानामध्ये काम करणार आहे, त्याला डेंग्यू झालेला आहे, खूप त्रास होत आहे। आणि व्यावसायिकांची एकच मागणी आहे, नगरपालिकेने तात्काळ यावर कारवाई करावी। आतील बाजूस खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे आणि तिथे ड्रेनेजचा पण प्रॉब्लेम आहे। ते प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला काम करण्यास अर्थ नसतो। काय कारण असो? खूप 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 जास्त प्रमाणात दुर्गंधी सुटलेली आहे। कशामुळं? ड्रेनेजमुळे। जो ड्रेनेज आहे ना तो दूषित झाल्यामुळे ती दुर्गंधी सुटलेली आहे। तर त्याच्यावर काहीतरी उपाय। इथे चांदवड शहरातील सगळ्यात मोठं कॉम्प्लेक्स, तिथे जवळपास 300 गाळाधारक राहतात आणि गेल्या 25-30 वर्षापासून या कॉम्प्लेक्सकडं कुणाचंही लक्ष नाही। कॉम्प्लेक्समधले रस्ते, एक मुख्य रस्ता आहे ज्याची उंची आहे इतकी आहे की तिथं पाणी दुकानात येतं खाली। दुसरा प्रॉब्लेम आहे की बाकीच्या भागामध्ये कुठेही मूलभूत सुविधांचा अभाव आहे। पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे, पण जुने जे चेंबर लाईन्स आहे, आज ज्या समस्येसाठी आपण इथं आलो आहे ती मुख्यतः या चेंबरमधून दुर्गंधी पसरलेली आहे। ते चेंबर साफ करणं जरुरी आहे, त्या चेंबरला नवीन डिझाईन करून त्याचं मेंटेनन्स करणं जरुरी आहे। या व्यतिरिक्त हेच खड्ड्याचं साम्राज्य बघा तुम्ही, प्रत्येक पावसाळ्यात इथे पूर्ण पावसाळा पाणी साचलेलं असतं। याच्यावरही उपाययोजना व्हाव्या अशी इथल्या नागरिकांची इच्छा आहे। याची लेखी तक्रार आम्ही नगर परिषदेकडे केलेली आहे। आज अधिकाऱ्यांनी भेटीगाठीही दिली, पण आता आम्ही कारवाई व्हायची वाट बघतोय। तर मला पत्रकारांनाही विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी रेणू कॉम्प्लेक्सच्या सगळ्या समस्यांचा मुद्दा तुमच्या मार्फत शासनापर्यंत पोहोचवावा अशी इथल्या नागरिकांची, आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून याचा पाठपुरावा करेन आणि याचा आपण मार्ग काढायचा प्रयत्न करू। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नाशिक।